नमस्ते माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोरे व्लॉग्स. मित्र हो, आजच्या व्हिडिओचा विषय जरा नवीन आहे. विषयाचं नाव आहे मोदी सरकार 1 वर्षात कोसळणार आहे. मित्र हो, असं हे मी बोललेलं नाही, तर आपले काँग्रेसचे आत्ता सध्याचे अध्यक्ष आहेत राहुल गांधी हे बोलले आहे की मोदी सरकार पुढील 1 वर्षात कोसळणार आहे. मला वाटतं की ते बोलले आहे ते योग्यच आहे, कारण आज मोदींच्या राज्यात महागाई खूपच वाढत चालली आहे. म्हणजे डिझेल, पेट्रोल, खाद्यतेल, गॅस सिलेंडर याची महागाई रोजच्या रोज वाढत आहे. आता बघा, आणि त्याची महागाईच नाही तर तिची टंचाई पण जाणवत आहे. आज शहर ठिकाणी आपल्याला गॅस मिळतो आहे किंवा पेट्रोल डिझेल मिळतं आहे, परंतु ग्रामीण जे जिल्हे आहेत आपले बुलढाणा, यवतमाळ, परभणी, रत्नागिरी या ठिकाणी डिझेल पेट्रोलची खूप मोठी टंचाई होत आहे. आणि तिकडे लोक डिझेल पेट्रोलसाठी मारामारा देखील करत आहेत आणि रात्रभर रांगेत उभे राहत आहेत. शेतकरी, वाहतूकदार, ट्रकचा व्यवसाय करणारे हे लोक आपले कॅन 5-5, 10-10 लिटरचे कॅन घेऊन रांगेत उभे आहेत. त्याच्यामुळे तिकडे तीव्र टंचाई जाणवत आहे. त्याचबरोबर आता आज पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलमध्ये म्हणजे रेटमध्ये वाढ झालेली आहे. बघा, पेट्रोल 2.61 तर डिझेल 3.31 रुपयाने वाढलेलं आहे. म्हणजे ही मागच्या 1 महिन्यापासून तिसऱ्यांदा ही दरवाढ करण्यात आलेली आहे. तसेच परंतु नुसती दरवाढ नाही तर त्याची इंधन टंचाई पण जोरात आहे. ते तर आहेत, तुम्हाला मी आता बोललेलंच आहे. त्यासाठी म्हणजे रोजच्या रोज जर महागाई वाढत असेल तर लोकांनी जगायचं कसं? त्याचबरोबर आज मोदींच्या राज्यात विद्यार्थी देखील नाराज आहेत, कारण नीट प्रकरणामध्ये पेपरफुटी झालेली आहे आणि पेपर फोडण्यात आलेला आहे. त्यात आज 1-2-3 लोकांना अटक झालेली आहे. त्याच्यामुळे विद्यार्थी देखील मोदी सरकारवर नाराज आहेत. त्याचबरोबर शेअर बाजार हा नेहमी कोसळत आहे. त्याच्यामुळे जे गुंतवणूक करणारे जे व्यापारी, बिझनेसमॅन आहेत किंवा जे सामान्य लोक आहेत ते देखील त्याच्यावर नाराज आहेत. त्याचबरोबर रुपया देखील घसरत आहे. रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत खूप कमी होत आहे. आज डॉलरची किंमत 95 रुपये आहे. म्हणजे आपण 95 रुपये दिले तर ते लोक $1 देणार, एवढा रुपयाची किंमत घसरत आहे. रुपयाची ही चाललेली घसरण देखील सरकारला रोखणं शक्य होत नाही आहे. त्याच्यामुळे आज रुपयाची किंमत खूप खाली गेलेली आहे. तसेच डिझेल, पेट्रोलच्या बाबतीत पण तेच आहे. जर सरकारने आज मोदी सरकारच्या काही चुकीच्या धोरणांमुळे ही आज देशावर वेळ आलेली आहे. मोदी सरकारने खरं तर इराणला सपोर्ट द्यायला होता, परंतु त्यांनी अमेरिका आणि इस्रायलला सपोर्ट दिला. त्याच्यामुळे आज देशात इंधन टंचाई निर्माण होत आहे. मोदी सरकारच्या हातात कोणत्याही गोष्टी नाहीत. ते फक्त जनतेला सजेशन देऊ शकतात, बाबा डिझेल पेट्रोल वाचवा, पर्सनल गाडीने जाऊ नका, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, असेच फक्त सजेशन देऊ शकतात. परंतु त्यांना महागाईवर नियंत्रण आणता येत नाही आहे. परत पेट्रोल डिझेल सरकार पब्लिकला उपलब्ध करू देऊ शकत नाही आहेत ते. परत कोसळणारा शेअर बाजार देखील ते सावरू शकत नाहीत. तसेच जो घसरणारा रुपया आहे तो देखील मोदी सरकार सावरू शकत नाही आहे. त्याच्यामुळे आज सर्वच लोक त्यांच्यावरती नाराज आहेत. परंतु आणि आज जी कॉक्रोच जनता पार्टी जे तरुणांनी स्थापन केली आहे त्याचा देखील आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की राहुल गांधी जे बोललेले आहेत की पुढच्या 1 वर्षात मोदी सरकार कोसळणार आहे, ते मला योग्यच वाटत आहे. कारण मोदी सरकार म्हणजे सर्व गोष्टींवरला कंट्रोल त्यांच्याकडे नाही आहे कोणत्याच परिस्थितीत. त्याच्यामुळे हे सरकार राहील की नाही याची शंका वाटत आहे. त्याच्यामुळे राहुल गांधी जे बोललेले आहेत ते मला योग्यच वाटत आहे. धन्यवाद मित्रांनो. आता मी पुढच्या वेळी एका नवीन विषयावर आपण चर्चा करू. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.